बाजी करने का निर्णय लिया है आराध्य चैलेंजर्स। और इशारा आ चुका है हमारे ऑफिशियल रमेश अनुलेकर सर और उसके साथ मुन्ना दावलकर सर, ये जोड़ी अंतिम मुकाबले के लिए और शुरुआत करेंगे। दीक्षा गेंदबाजी करने के लिए ड्राइव कर दिया हल्के हाथों से, पॉइंट की दिशा में रन लेने की गुंजाइश को खत्म कर दिया है। हमारे बीच में कल के दिन से पूरे आज के दिन में हमारे साथ स्कोरिंग की जानकारी हमें देते हुए नेहाल कशालकर। उड़ाया, इस बार मौका था लेकिन शायद मौके का फायदा नहीं उठा पाई और ये कैच ड्रॉप उनके हाथों से। पहले जीवन दान यहां पर कन्विक्षा को मिलता हुआ। दो गेंदों का खेल खत्म, स्कोर पहुंचा है 1 रन पर। फील्डिंग में थोड़ी सी बदलाव किया जा रहा है। आप कन्विक्षा जैसे खिलाड़ी को चुवनदान नहीं दे सकते क्योंकि एक बार अगर उनको चुवनदान मिला तो बहुत मुश्किल हो जाएगा, क्योंकि कन्विक्षा जैसे बल्लेबाज आक्रामक बल्लेबाजी करने के लिए जानी जाती है। इस बार कृतिका ने इस बार गुड़ा दिया है लेकिन वहां पर अच्छी फील्डिंग आप देख सकते हैं। इस बार उड़ाने की कोशिश की, बल्ले पर ठीक से आई नहीं है। स्कोर रुकता हुआ 2 रन, जबकि चलता हुआ दीक्षा ने काफी अच्छी गेंदबाजी की है इस पूरी सीरीज में। इकोनॉमिकल गेंदबाजी करने के लिए जानी जाती है। इस बार उड़ा दिया है हवा में गेंद, देखना होगा गेंद के नीचे खिलाड़ी, लेकिन शायद 3 खिलाड़ी के बीच में गेंद रुकी है। मौका था इस बार भी लेकिन शायद थोड़ी सी ढिलाई दी गई। दीक्षा थोड़ी सी नाखुश दिखती हुए ये कैच आप ले सकते थे, ऐसा उनका कहना था। लेकिन मेरे ख्याल से दूसरी बार कन्विक्षा को एक बार जीवन दान मिलता हुआ। स्कोर की बात करें तो 3 रन बनते हुए काफी अच्छी शुरुआत आर्यन वॉरियर्स टीम के लिए। मेरे साथ मौजूद है हमारे पूरी चाइनीज क्रिकेट की टीम, उनके कैमरामैन, हमारे डिजिटल स्कोरर और कमेटी कक्षा में मेरे साथ कल से मंथन परब और आज हमारे और एक दोस्त नीलेश घाट। इन सभी की मौजूदगी में ये अंतिम मुकाबला चलता हुआ। अच्छी शुरुआत पहले ओवर में हो चुकी है, स्कोर सिर्फ 3 रन बन चुका है। 2 मौके बने थे कन्विक्षा को आउट करने के लिए। कृतिका अब स्ट्राइकिंग एंड पर गेंदबाजी करेगी एक बार फिर से दीक्षा, आखिरी गेंद इस ओवर की। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, यहाँ पर फ्लाइट देने की कोशिश करते हुए थोड़ी सी फुलर लाइन गेंद थी और ये गेंद काफी बिल्कुल बढ़िया। अंतिम मुकाबले में पहले ओवर में बिल्कुल बढ़िया शुरुआत दीक्षा की तरफ से। और आराध्य चैलेंजर्स पहले बल्लेबाजी करते हुए पहली ओवर में केवल 3 रन बिना किसी नुकसान पर। गेंदबाजी करेंगे सुगंधा और सुगंधा घाड़ी और सामने है कन्विक्षा, काफी आक्रामक बल्लेबाजी करने वाली ये खिलाड़ी। 2 बार जीवनदान मिला था लेकिन देखना होगा इस 2 जीवनदान का कितना फायदा उठाती है, क्योंकि अगर आराध्य चैलेंजर्स की बात करें तो मेरे ख्याल से हाईएस्ट रनर अपने टीम के लिए कन्विक्षा है, इसमें कोई दौरा नहीं। अगर बहुत सारे हमारे पास चैलेंजेस है, बहुत सारे ऐसे खिलाड़ी है
गेंदबाजी करती हुई सुगंधा घड़ी। गेंद पर बल्ला आने से पहले थोड़ा सा बल्ला घुमाया था लेकिन संपर्क नहीं हुआ। डॉट गेंद। स्कोर रही वही रुकता हुआ 3 रन पर। शॉर्ट गेंद लेकिन शायद इस बार थोड़ा सा चूक गए, लेकिन वाह, आउटसाइड द ऑफ स्टंप काफी दूर थी। एक अतिरिक्त रन वाइड के रूप में मिलेगा। स्कोर आगे बढ़ता हुआ केवल 4। हवा में गेंद, मौका बन सकता है इस बार, और ये फिर से एक बार गलती। कितनी बार दोहराओगे आप एक गलती? फील्डिंग में सुधारना लानी पड़ेगी। अगर आपको प्रतियोगिता जीतनी है तो फील्डिंग अच्छी करनी पड़ेगी, क्योंकि ऐसे ही कुछ हमने देखा था आईपीएल की। अगर बात करें तो मेरे ख्याल से अभिषेक शर्मा का एक कैच छूटा, उसके बाद सेंचुरी लगा दी। लेकिन यहाँ पर माहौल बिल्कुल बढ़िया है। स्कोर कार्ड के ऊपर स्कोर चलता हुआ केवल 5 रन। सुगंधा तैयार है गेंदबाजी करने के लिए। काफी बढ़िया स्ट्रोक इस बार उम्दा तरीके से खेला हुआ है, लेकिन आप देख सकते हैं यंगस्टर वहां पर खिलाड़ी मौजूद है। एक ही रन बनेगा। 1 रन पे स्कोर कार्ड के ऊपर स्कोर आगे बढ़ता हुआ 6। बड़े शॉट की तलाश में कन्विक्षा। आप देख सकते हैं कल इसी समय ऐसे ही माहौल में एक हाफ सेंचुरी लगाई थी। लगभग मेरे ख्याल से अभी तक इस टूर्नामेंट में 4 हाफ सेंचुरीज देखने को मिली। कल 2 दिशा की बल्ले से, एक अमीषा और कन्विक्षा, ये 3 ऐसे खिलाड़ी है जिन्होंने हाफ सेंचुरीज लगाई है। स्कोर बढ़ता हुआ 6। इस बार भी फिर से टाइमिंग नहीं कर पाई, थोड़ी सी फुल लेंथ गेंद थी। हवा का रुख आप देख सकते हैं, काफी स्विंग देखने को मिलती हुई। थोड़ा सा रिलीजिंग मोमेंट होता है, वो काफी बढ़िया तरीके से गेंदबाजी करती है सुगंधा। थोड़ा सा परेशानियों का सामना करने को थोड़ा मिलता हुआ कन्विक्षा। इस बार बड़ा शॉट खेलने की कोशिश है, लेकिन थोड़ी सी मिस फील्डिंग। स्कोर कार्ड के ऊपर धीरे धीरे 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ केवल 7। चलता हुआ ये दूसरा ओवर। लगभग जो दर्शक यहाँ पर मौजूद है वही चाहेंगे एक अच्छा मुकाबला देखने को मिलेगा। अंतिम मुकाबला, एक लड़त। आर्यन वॉरियर्स और आराध्य चैलेंजर्स, ये 2 टॉप टीमें इस बड़ी प्रतियोगिता के लिए कौन सी टीम लेकर जाएगी ये बड़ी ट्रॉफी, कुछ इस समय में हमारे सामने नतीजे आएंगे। कृति का सामना करेगी सुगंधा का। स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ केवल 7 रन। अच्छी शुरुआत आर्यन वॉरियर्स टीम के लिए। हवा में गेंद है, मौका बन सकता है। मिड ऑफ पे खिलाड़ी है और इस बार कैच लिया, और ये बिल्कुल देखिए खुशी का माहौल उनके चेहरे पर छाता हुआ। और कृतिका की विकेट यहाँ पर मेरे ख्याल से नीलम ने लिया हुआ ये कैच था, बिल्कुल बढ़िया कैच था। आंखें जमा के रखे इस कैच के ऊपर और आसानी से ये कैच लिया। पहले विकेट का पतन होता हुआ आराध्य चैलेंजर्स टीम के लिए। नई बल्लेबाज तीसरे पोजीशन पर स्वीटी, ये भी काफी अच्छी बल्लेबाजी की है। पूरे सीरीज की अगर बात करें तो लगभग उनके नाम पर अभी तक 82 रन्स, एक सेकंड विकेट के लिए काफी बढ़िया योगदान देती है। तो इसीलिए अब उनकी वर्णी लगी है। खेल खत्म हो चुका है मेरे ख्याल से 2 ओवर का, और 2 ओवर की अगर बात करें तो केवल 7 रन, यानी कि थोड़ा सा धीमी गति से शुरुआत हो चुकी है। लेकिन जब तक कन्विक्षा मैदान में डटी रहेगी तब तक मेरे ख्याल से चांसेस है 50 या 55 रन भी अगर बन जाते हैं तो फाइटिंग टोटल खड़ा कर सकती है। ये सोच के बच चलना कि आप अकेली हो, बल्कि ये सोच के चलना बस आप अकेले ही काफी हो। कन्विक्षा एक बार तैयार है गेंदबाजी करने के लिए। फिर से दीक्षा, इस बार, और ये बढ़िया प्रयास था। कोशिश तो बिल्कुल भी थी लेकिन थोड़ी सी मुश्किलात थी। दूसरे रन की कोशिश यहां पर देखना होगा, और ये काफी रन चुरा लिया है उनके हाथों से।
अंडरस्टैंडिंग बहुत ही बढ़िया होती है। और स्वीटी क्या ये कॉल था जिसको काफी तरह से रिस्पॉन्ड देना पड़ा। कन्विक्षा को 2 रन मिलेंगे खाते में, स्कोर आगे बढ़ता हुआ 9। लगभग 50-55 तक पहुंचने की कोशिश करेंगे आराध्य चैलेंजर्स। इस बार उड़ा दिया है और ये इस बार नहीं गलती होगी। और जो खिलाड़ी थोड़ी सी टाइम स्ट्रगल कर रही थी, लेकिन इस बार देखिए आर्यन वॉरियर्स के चेहरे पर किस तरह की खुशी दिखने को मिलती हुई। इस बार नहीं छोड़ेंगे। कोमल ने लिया हुआ ये कैच बिल्कुल बढ़िया कैच था और कन्विक्षा जैसे खिलाड़ियों को पैविलियन में भेजने का एक आसान सा मौका अब नहीं गंवाएंगे। 2 विकेट का पतन, स्कोर कार्ड के ऊपर केवल 9 रन। नई बल्लेबाज पूर्वा। अब स्वीटी और पूर्वा के ऊपर जिम्मेदारी रहेगी क्योंकि 9 रन और 2 विकेट दोनों ही सलामीवीर पैवेल में लौट चुकी है। तो अब जिम्मेदारी इन 2 खिलाड़ियों को ऊपर रहेगी। लेकिन दीक्षा की बिल्कुल बढ़िया गेंदबाजी, पूरे सीरीज की अगर बात करें तो मेरे ख्याल से इकोनॉमिकल गेंदबाजी दीक्षा ने की है। स्कोर वही रुकता हुआ 9 रन 2 विकेट के नुकसान पर। हवा में गेंद देखना होगा, गैप में गेंद जा रही है, गेंद के नीचे खिलाड़ी जा रही है। 2 रन तो जरूर मिलेंगे। दूसरे का प्रयास, दौड़ना होगा जल्दी। 2 रन बनते हुए 2 रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन। चलता हुआ ये तीसरा ओवर, अभी भी 2 ओवरों का खेल बाकी इस पहले इनिंग में। लेंथ गेंद थी, उड़ा दिया है, थोड़ी सी आगे थी लेकिन गेंद शायद आएगी बाउंड्री के बाहर। पहला चौका मिलता हुआ इस अंतिम मुकाबले में और इस चौके के मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन। शाम का माहौल है तो मैं कहूंगा यहां पर अगर 45, 50, 55 ये भी टोटल फाइटिंग हो सकती है। पहला चौका और वो निकला है पूर्वा के बल्ले से। और एक बड़ा स्ट्रोक, लेकिन इस बार थोड़ा सा दूर रहेगी गेंद। एक ही रन बनेगा। 1 रन के मदद से धीरे धीरे स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन। स्ट्राइक एंड पर अब स्वीटी रहेगी। स्वीटी ये भी बहुत ही बढ़िया स्ट्राइकर ऑफ द बॉल है। अगर उनके बल्ले से रन बनेंगे तो आराध्य चैलेंजर्स एक फाइटिंग टोटल खड़ा कर सकती है। अब देख सकते हैं फील्डिंग में थोड़ी सी बदलाव किया जा रहा है क्योंकि जानते हैं स्वीटी उस दिशा में खेलना पसंद करती है। लेकिन मैं तो कहूंगा यहाँ पर दीक्षा की बहुत बिल्कुल बढ़िया गेंदबाजी, कोई रूम नहीं दिया है किसी भी बल्लेबाज को बड़े शॉट्स खेलने के लिए। कट करने का प्रयास, थोड़ी सी ऑफ स्टंप से दूर थी। दूसरा वाइड इससे पूरे इनिंग का देखने को मिलता हुआ। स्कोर आगे बढ़ता हुआ 17। नीचे रहती हुई गेंद और इसी के साथ और एक अच्छे ओवर की समाप्ति हो गई है। 3 ओवर का खेल खत्म होने के बाद यहां पर स्कोर पहुंचा है केवल 17 रन। और इस बीच में हमारे और 2 कमेंटेटर मेरे साथ है तो और केवल 5 ओवर का मुकाबला, 5 ओवर ही रहेंगे। तो उससे पहले मैं चाहूंगा यहाँ पर अगले 2 ओवर के लिए हमारे मंथन परब और 2 ओवर का हाल सुनाए। सेकर पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. अतिशय सुरेख आयोजन नियोजन आपण पाहताय, आपण अनुभवताय. ऑल गोवा वुमन्स टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट 2025 च्या माध्यमातून आयोजन. मोठा फटका या मैदानावर, षटंपलचा अतिशय देखणा स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. षटकार मैदानावर ताकद मैदानावर पुरेपूर दाखवून दिले आणि षटकाराच्या साथीने सांघिक धावसंख्या आपण पाहताय ती परावर्तित होते. तब्बल 23 धावा धावपलकावर. सुगंध गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर एंडला पूर्वा आणि तिच्या साथीला स्वीटी ही जोडी. दोन्ही बॅटर्स मैदानावर धावा काढाव्या लागतील, धावांचा रतिबल असावा लागेल. आणि समोरच्या संघाचा विचार केला तर समोरचा संघ देखील तेवढाच तोलामोलाचा आणि तो देखील एक तगडा संघ आहे. मोठं आव्हान उभारणं गरजेची बाब. आडव्या बॅटचा फटका, सुरेख पद्धतीचा फटका, बॅक टू बॅकचा दुसरा बिग हिट, चेंडू फरार.
मात्र ऐन मोक्याच्या क्षणी झेल टिपलाय की काय, झेल टिपलाय मैदानावर. काय घडलंय मैदानावर, 6 धावा. वाटलं होतं संभाव्य षटकार आहे आणि तोच षटकार पंचाने इथे दाखवून दिलाय. बॅक टू बॅकचे 2 मोठे फटके, 2 षटकार आले. सांघिक धावसंख्या इथे मात्र परावर्तित होताना पाहायला भेटते, ती 29 धावा. निलेश मी म्हणे सामन्यामध्ये वाटलं होतं की सामना एकतर्फे होतोय की काय, मात्र त्यातल्या त्यात पूर्वाईने दाखवून दिलं की मी देखील काय कमी नाही आणि धावांची लयलूट मैदानावर करायला सुरुवात केली. इरादे आपले स्पष्ट केलेत. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा फटका, थोडीशी ताकद कमी, तेवढंच एलिव्हेशन भेटत नाही. डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास झालाय. पहिली धाव तर वेगाने घेतली, दुसऱ्या धावेची तमाम शंका ह्या मैदानावर समाप्त. सांघिक धावसंख्या एकेरी धावेनं परावर्तित, 30 धावा धावपलकावर. मेगा फायनल ग्रँड फिनाले आपण पाहताय. दोन्ही तगडे संघ इथे संघर्ष करत करत पोहोचलेत. मात्र इथून कोणता संघ चमचमत्या लखलखत्या पहिल्या ट्रॉफीवर आपलं नाव अगदी सुवर्ण हस्ताक्षरात करतोय हे देखील सर्वांनाच पाहायचं आहे. आणि कोणता संघ थोड्या वेळासाठी हुकतोय आणि रनर अप सरतोय याच्याकडे सर्वांच्या नजरा अगदी एकत्रित येऊन पाहतायत. षटकपुढील चेंडू आडव बॅट नाही, शेवटपर्यंत चेंडूला थांबवून खेळण्याचा प्रयत्न. अतिशय देखणा फटका, डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये फक्त 1 धाव. एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या टीमचं टोटल इथे मात्र परावर्तित 31 धावा, 31. 2 गड्यांच्या मोबदल्यात. आराध्य चॅलेंजर्स विपक्ष आर्यन वॉरियर्स, दोन्ही संघ शेवटपर्यंत पोहोचलेत. या मेगा फायनल मध्ये बऱ्यापैकी संघर्ष संपूर्ण स्पर्धेमध्ये केलाय आणि तिथून महाविजेता संघ कोणता ठरेल याच्याकडे सर्वांच्या नजरा आहेत. धाव मात्र एक अवांतरच्या स्वरूपात, सांकेतिक भाषेत ज्याला पंजाब टू हरियाणा, वाशी टू काशियाना म्हणून संबोधलं तर त्या स्वरूपात 1 धाव आणि सांघिक धावसंख्या पोहोचली 32. यावेळेस मॅचची कडात नंतर चेंडू चाललाय थर्ड रिजनला, इथे मात्र 1 धाव. एकेरी धावेच्या साथीनं टीमचं टोटल सांघिक धावसंख्या आपण पाहताय परावर्तित होते, ती 33 धावा. नेल्सन फिगरवर सुरुवातीच्या 2 षटकांचा विचार केला मी म्हणेन थोडंसं शांत क्रिकेट आपल्याला पाहायला भेटलं. थोडीशी चाचपडत खेळत होते फलंदाज, मात्र तिथून जर विचार केला तर धावांची लयलूट करायला सुरुवात केली. 33-33 खेळ समाप्त झालाय 5 चेंडूंचा. षटक क्रमांक 4 स्लॉग ओव्हरचं षटक प्रगती पथावर. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, फुलटॉस चेंडूवर आक्रमण, खराब चेंडू दिसले की त्यावर प्रहार करायचा ही रणनीती मैदानावर. चांगल्या चेंडूंचा सन्मान आणि खराब चेंडूंवर हल्ला बोल ही रणनीती मैदानावर. इथे मात्र काय घडलंय, ओव्हरथ्रोच्या स्वरूपात ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि दुहेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या टीमचं टोटल आपण पाहताय परावर्तित होतंय, ते 35 धावा. धावपलकावर 35. एक महागडं षटक मी म्हणेन, धावांची लयलूट करणारं हे षटक आणि मोमेंटम या मैदानावर ब्रेक करणारं षटक हे पाहायला भेटते. पूर्णपणे आता मात्र वर्चस्व बोलबाला स्थापित केलाय तो अर्थातच आराध्य चॅलेंजर्स या संघाने. तब्बल 18 धावांचे एक महागड षटक. आतापर्यंत बनले 35, अजूनही एका षटकाचा उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी. सुंदरशी स्पर्धा आपण पाहताय. लेट श्री अर्जुन मेमोरियल फाउंडेशन ट्रस्ट यांच्या माध्यमातून साकार करण्यात आलेली ऑल गोवा वुमन्स टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट. स्पर्धेदरम्यान मांजरेम गावचे माजी सरपंच सन्माननीय श्री प्रशांतजी नाईक यांचं आगमन. त्यांना विनंती आहे आमच्या प्रमुख व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान. सन्माननीय प्रशांत नाईक आपल्याला विनंती, आपण या. यावेळी षटंबोलचा फटका, अतिशय देखणा स्ट्रोक, चेंडू चाललाय डीप कॉर्नर क्षेत्रामध्ये, गगनाला गवस निघालत सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. मी म्हणेन चौथ्या षटकापासून इथे उग्र स्वरूप धारण केलंय. षटकार चौकारांची आतिषबाजी या मैदानावर पाहायला भेटते आणि सांघिक धावसंख्येचा जर विचार केला तर इथे मात्र परावर्तित होते. 41 धावा धावपलकर 41. लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगली भागीदारी, एक पार्टनरशिप जी गरजेची होती तीच या मैदानावर रचली आहे. पाय रोवणं अपेक्षित आहे मैदानावर. एका भक्कम टोटल पर्यंत पोहोचायचं असेल, एक मोठं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जर फलंदाजी करायची असेल तर मी म्हणेन धावा काढाव्या लागतील. समोरचा संघ देखील तेवढा तोलामोलाचा संघ, तो देखील एक तगडा संघ आपण पाहताय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका पसला, शॉर्ट कव्हर रिजनला संधी निर्माण झाली आहे आणि संधीचं सोनं हे फिल्डरने तिथे केलंय आणि ऐन मौके क्षणी एक धडाकेबाज शैलीदार फलंदाजी एका बाजूने पूर्वा एक चांगली खेळी खेळत माघारी परतताना पाहायला भेटते. नक्कीच आपल्या संघासाठी एक भक्कम पाया रचून दिला. तब्बल 27 धावांची एक बहारदार खेळी पूर्वाईच्या माध्यमातून. सांघिक धावसंख्येचा विचार केला 41-41 आतापर्यंत पाहायला भेटतोय एका झोका. मात्र ज्या महत्वपूर्ण ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू दिलाय तो अर्थातच राहीने मैदानावर. अजूनही आहेत उर्वरितचे 4 चेंडू.
सुरेख स्कोरिंग काउंटिंगची अचूक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत नेहाल. कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत अचूक माहिती डेटा आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. तसेच आमचे डिजिटल स्कोरर ग्रामीण टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून प्रशांत, यांच्या समवेत आमचे कॅमेरामॅन्स ओंकार आणि विघ्नेश हे आपल्याला पाहायला भेटत आहेत. कॉमेंट्री बॉक्समधून एक मधुर आवाज आपण ऐकताय सर निलेशजी पारसेकर आणि सर निलेश गाड हे दोन्ही आमचे समालोचक पंचांची कामगिरी पार पाडतायत. मुन्ना दाभोलकर त्यांच्या समवेत आमचे दुसरे पंच रमेश आंदुर्लेकर आणि आमचे तिसरे पंच साईश रामजी आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि कालच्या दिवसामध्ये त्यांचे अजून एक सहकारी आपल्याला पाहायला भेटले होते. सर्वच मंडळाच्या कार्यकर्त्यांचं सहर्ष स्वागत, सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आडव्या फटका या मैदानावर डीप मिड विकेटला फटका फसलाय आणि इथे मात्र बॅक टू बॅकचा दुसरा हादरा जो मोमेंटम समोरच्या संघाने अर्थातच आराध्य चॅलेंजर्स संघाने प्रस्थापित केला होता तो इथे मात्र ब्रेक करण्याचं कार्य इथे मात्र गोलंदाज राईने केलाय. धावपलकर बॅक टू बॅकचे 2 हादरे आपल्याला पाहायला भेटतात. या संपूर्ण स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक या मैदानावर होऊ शकेल का? मेगा फायनलचा सामना यासाठी केला होता अट्टहास, अगदी तोच क्षण आपल्याला पाहायला भेटतोय. चमचमते लकलक त्या पहिल्या ट्रॉफीवर कोणता संघ आपलं नाव अगदी सुवर्ण हस्ताक्षरात करतोय हे पाहायचंय मैदानावर. शक्यते पुढील चेंडू ऑन हॅट्रिक. गोलंदाजी ते मात्र आडव्या बॅटने फटका, सुरेख पद्धतीचा फटका डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. पहिली धाव तर वेगाने घेतली, दुसऱ्या धावेशी तमाम शंका या मैदानावरच समाप्त. सांघिक धावसंख्या एकेरी धावेनं परावर्तित होते ती म्हणजेच 42 धावा धावपलकावर. स्पर्धा कोणतीही असो, प्रेक्षक केंद्रबिंदू असतात. त्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील सहर्ष स्वागत करूया या सुंदर अशा स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहताय, आपण अनुभवताय ऑल गोवा वुमन्स टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट 2025 माध्यमातून दुसरं हे पर्व या स्पर्धेचं दुसरा सीझन. अतिशय दर्जेदार आयोजन, पूर्णपणे मेहनत आणि तीच मेहनत यशाला पोहोचताना पाहायला भेटते. इथे मात्र शॉट फाईन लेगला चेंडूचा प्रवास झाला, इथे एक धाव लेगबाईच्या स्वरूपात प्राप्त होताना पाहायला भेटते आणि सांघिक धावसंख्या ह्या एकेरी धावेच्या साथीने परावर्तित होते ती 43 धावा. धावपलकर 43, 4 गड्यांच्या मोबदल्यात 43 धावा. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. इनिंगची सांगता करणारा शेवटचा चेंडू आहे. एका मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे ती आराध्य चॅलेंजर्स संघाला. पाहिजे तोच मोठा फटका या मैदानावर येऊ शकेल का? प्रश्न अनेक आहेत आणि उत्तर मैदानावर मिळतील. खराब चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पंच सांगतायत येस इट इज अ बीमर. पंचांचा आलेला नो चेंडूचा तिथे इशारा. एक धाव तर पूर्ण केली, नो प्लस 1. इथे मात्र 2 धावा आणि सांघिक धावसंख्या दुहेरी धावेनं परावर्तित. 45 धावा धावपलकावर. नो चेंडूचा पंचांचा इशारा. नो चेंडू कधीही एकटा येत नाही, येताना फ्री हिट घेऊन येतो. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू असेल या मैदानावरून फ्री हिट. फ्रीटचं लायसन्स आहे बॅटरकडे, ते फ्रीटच्या संधीचं सोनं केलं जाईल का याच्याकडे देखील सर्वांच्या नजरा. संधी ही एकदाच भेटते, संधीच्या हात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. भेटलेल्या संधीचा पुरेपूर वापर, त्याचा खरपोस समाचार या मैदानावर घेतला जाईल का हे देखील सर्वांनाच पाहायचं आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. फ्रीटची संधी, आडव्या पटका टोलवण्याचा प्रयत्न, ताकद अपूर्ण या पटक्यामध्ये, मात्र संधी आहे ब्रीडची. धावांची लईलूट इथे केली जाते. पहिली धाव वेगाने, दुसरी धाव देखील पूर्ण झाली. बघता बघता 2 धावा, तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. शेवटच्या क्षणी तिसरी धाव, मात्र ऐन मौका क्षणी क्रिकेटच्या परिभाषेतील आत्महत्या. धावचीच्या स्वरूपात एक खेळाडू माघारी परतताना पाहायला भेटतील, तर दुहेरी धावेच्या साथीने मात्र सांघिक धावसंख्या ही परावर्तित होताना आपल्याला पाहायला भेटते ती म्हणजेच तब्बल 47 धावा धावपलकावर. तर विजयासाठी करावा लागेल 48 धावांचा पाठलाग. तो अर्थातच आर्यन वॉरियर्स या संघाला 48 धावांचा इथे यशस्वी पाठलाग केला जाईल का? की गोलंदाजी करताना संध्याकाळच्या सत्रामध्ये या 48 धावा 5 षटकांमध्ये 30 चेंडूंमध्ये डिफेंड केल्या जातील. येणाऱ्या काळामध्ये काय होईल, काय घडेल, काय घडू शकेल, काय घडणार नाही, अशा आहेत अनेक प्रश्न आणि अनेक प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक निलेश गाड. आणि संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण मला समालोचक या नात्यानं वावरण्याची संधी दिला त्याबद्दल या मंडळाचे खूप खूप आभार व्यक्त करतोय. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा, बघत राहा. अतिशय देखणी स्पर्धा लेट श्री अर्जुन मेमोरियल फाउंडेशन ट्रस्ट यांच्या माध्यमातून साकार करण्यात आलेली ऑल गोवा वुमन्स टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट 2025 च्या माध्यमातून या दुसऱ्या पर्वातून मी आपली रजा घेतोय. धन्यवाद.
जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती तब्बल 48 धावेची. मैदानात आपण नक्कीच वळतोय. करूया जयघोष छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि वळूया मैदानात. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, विश्वासाच्या प्राणावर राज्य करणारे राजा राजा शिवछत्रपतींना वंदन. माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या बळावर दैवत्वाला पोचता येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना वंदन. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचा अगदी मनपूर्वक स्वागत. गोवा राज्याच्या महत्वाच्या या स्पर्धेत सगळ्यांचं मनाकाळजातून स्वागत. 48 रनचा पाठलाग अगदी कसो करायचो आणि ती दर्शवली खेळी आपल्या बॅटिंग स्टाईलने. पहिल्या चेंडूवर गेलेलो पहिलो आघात सीमापार, दणदणीत, खणखणीत, देखणो चौकार. ऍक्शन रिप्ले तुम्ही बघू शकता tenniscricket.in च्या माध्यमातून, tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण, लाईव्ह कव्हरेज. भारताच्या कानाकोपऱ्यात पोचणारी ही देखणी स्पर्धा 1,500 पेक्षाही जास्त प्रेक्षकांनी अगदी ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून आतापर्यंत बघितली. मळात टाकलेलो चेंडू सन्मान देण्याचो शेवटच्या क्षणी फलंदाज बॅटर इरादो होतो आणि 1 रन सहज झालो पूर्ण. एकेरी पावलात, दुहेरी पावलात सुद्धा वळवणं खूप गरजेचा. कारण तब्बल जर बघितला तर गोवा राज्याची ही नामांकित स्पर्धा आणि गोवा राज्यातील सगळे वुमन्स टेनिस बॉल क्रिकेटची ही देखणी स्पर्धा आणि सगळे हे खेळाडू आपल्या परीन आपल्या संघात जिंकवण्याचा प्रयत्न. स्कोरबोर्ड 5 धावेवर. 2 चेंडू सरल्यानंतर धावफलक 5 रन्सावर. बऱ्याचशा मान्यवरांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेदरम्यान. त्या सगळ्या आमच्या लाडक्या मान्यवरांचा सुद्धा मनपूर्वक स्वागत. आखू टप्प्याचो चेंडू पाठभर वळ जे का संबोधला जातं अगदी ताच समीकरण बघितलं. मोठो पटको, चेंडू फरार, टंगापलटी, घोडे फरार, सीमापार षटकार. षटकार खेचत आपल्या शैलीत धावफलक दोनही फलंदाजांनी अगदी वाढवला. स्कोरबोर्ड 11 धावेवर. 3 चेंडू समाप्त झाल्यानंतर 3 चेंडू सरतीच्या मार्गावर आणि स्कोरबोर्ड आतापर्यंत 11 रन्स. 48 पाठलाग करणारा संघ. एका बाजून आयन वॉरियर्स तर त्या विरुद्ध ही फाईट आराध्या चॅलेंजर संघाची. पंचांचा इशारा होतो वाईड. म्हणजे काय, अतिरिक्त रन आणि त्या अतिरिक्त रन्सामुळे धावसंख्येत 1 ने बदल. स्कोरबोर्ड 1 डझनावर 12 रन्सावर. सध्या चालू असलेलो आंब्याचो सीझन आणि डझनाची पट सुद्धा. त्याच डझनाच्या पट्टीत धावसंख्या होती आणि पुन्हा एकदा तेनीच होतली वाढ. अगदी 6 धावेनेशी पुन्हा एकदा 1 मासो आणि अगदी खंडीभर रसो. त्याच इराद्यान झालेली ही धमाकेदार सुरुवात. षटकार चौकारांचो अगदी मैदानात पडलेलो ह्यो पाऊस आणि त्या पावसामुळे रणसंख्या, धावफलक ता तब्बल 18 धावेवर. 48 रन्साचो पटलाग. सुसाट झिंगाट सुरुवात आणि त्या सुरुवाती करणारे बॅटर स्ट्रायकर एंडवर. अमिषा स्ट्रायकर एंडवर. अमिषाच्या बॅटमधून पुन्हा एकदा चांगलो पटको. तेवढा देखणा दर्जेदार क्षेत्ररक्षण डीप मिडविकेटच्या दिशेने असलेल्या क्षेत्ररक्षकांकडून. त्यानंतर चेंडूची झालेली परती, मिळालेलो शिंगल आणि या एकेरी धावेनेचे स्कोरबोर्ड 19 वर. आतापर्यंत विचार केलो तो तब्बल 5 चेंडू समाप्त. पहिल्या षटकाचे स्वीटी या स्पर्धेत सगळ्यात चांगली गोलंदाजी करणारी गोलंदाज बॉलिंग मार्कवर. सुरुवात थोडीशी महागडी आणि त्यानंतर पुन्हा एकदा अतिशय देखणो, आश्चर्य की नवल. अजून 1 चौकार आणि चौकारानिशी धावफलक पुन्हा एकदा वाढीस होताना स्कोरबोर्ड 24 धावेवर. 24 धावफलकावर. 48 पटलाग. स्कोरबोर्ड वेगात वाढताना 24 वर. स्कोरबोर्ड 23 वर. 23 स्कोरबोर्डवर. 2 षटकार, 2 चौकार आणि 2 सिंगल. त्यामध्ये 1 वाईड सुद्धा होतो शामिल. पहिला षटक 23 रन्स खर्च. लगभग 6च्या सरासरीन रणसंख्येत वाढ करणं खूप गरजेचा सामना जिंकण्यासाठी.
मोठो फटको खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्यानंतर शेवटच्या क्षणी रन्स घ्यायचो की नाही थोडीशी दुहेरी मनस्थिती, परंतु सहजरित्या मिळालो सिंगल. एकेरी धाव, एकेरी धावेनिशी धावफलक पुन्हा एकदा एका रनसान वाढताना. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज, महत्वाची गोलंदाज म्हणून या स्पर्धेत बघितला ती रिया बॉलिंग मार्कवर. रियाची गोलंदाजी आतापर्यंत थोडीशी फलंदाज बॅटर यांना जखडून ठेवणारी आणि त्यामुळे ती बंदिस्त करणारी गोलंदाजीत आतापर्यंत 2 चेंडूत फक्त 1 धाव खर्च. मोठो पटको पॉइंटच्या कपाळावरसून चेंडू फरार, पुन्हा एकदा सीमारेषेच्या नजदीक उल्लंघन होताना सीमेचं आणि त्यासोबत पंचांचो इलेलो इशारो आणि त्यानंतर काय तर धावफलकावर वाढलेली धावसंख्या 4 निशी तब्बल 28 धावेवर. 28-28 3 चेंडू समाप्त या दुसऱ्या षटकातील. स्वीटी ठरला महागडा त्यानंतर रिया बॉलिंग मार्कवर, परंतु त्या षटकाची सुरुवात संत गतीन तिसऱ्या चेंडू तिलो चौकार. वारावर पलटवार अपेक्षित, अगदी तो पलटवार तो कमबॅक खूप असतो गरजेचो. आराध्या चॅलेंजर संघाचा विचार तर लढवय्ये खेळाडू या संघात असत आणि तसोच संघर्ष अपेक्षित, तिची काठी गरजेची. पुन्हा एकदा मोठो पटको खेळण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या क्षणी टप्पो पडल्यानंतर चेंडू अगदी बाउन्स होताना बघितलो. फलंदाज बॅटर थोडीशी आश्चर्यचकित, चेंडू अगदी विकेट कीपर पर्यंत गॅदर आणि त्यानंतर बॅक टू द बॉलर. आतापर्यंत नजर लागू नये अशी फलंदाजी आपण बघितली. बिना गड्याच्या मोबदल्यात डीप स्वेलेगच्या कपाळावरसून पुन्हा एकदा खटकेत ऐलार तर खटकेत बैलार, थोडीशी ती परिस्थिती. दोन्हीही फलंदाजांनी तुफानी खेळी केली. सुगंध असो किंवा अमिषा असो, वादळी खेळी आणि त्या मोठ्या फटक्यानिशी धावफलक 34. बरेचसे आमचे मान्यवर मंचावर उपस्थित, त्यामध्ये आमच्या सर्वांचेच लाडके मांद्रे मतदारसंघाचे आमदार सन्माननीय जीत आरोलकर साहेब उपस्थित, त्यासोबत उपसरपंच सन्माननीय तारा हडपळकर मॅडम सुद्धा उपस्थित, किरणजी सावंत या स्पर्धेचे सर्व आणि त्यासोबत आमचे शिरगावकर सर आणि त्यासोबत आमचे काजल मॅडम सुद्धा उपस्थित. हे बरेचसे मान्यवरांनी नटलेली ही स्पर्धा, त्यासोबत दर्जेदार खेळी. 2 षटका समाप्त. तिसऱ्या षटकात वापसी असतली गरजेची. मोठो फटको, जबरदस्त स्ट्रोक, ताकदवर फटको आणि या ताकदीनिशी धावफलक 7 होता वाढ. स्कोरबोर्ड वेगात वाढताना. असाच जर चालू राहिला तर बाजार उलागलो अशी परिस्थिती थोडीशी संभवताना दिसतेली. मालवणीचे आमचे सावंतवाडीचे कवी असत दादा मडकईकर आणि त्यांची एक सुंदर कविता, त्याचा एक वाक्य, पावडर लायसर बाजार उलागलो. ती परिस्थिती होऊ नये तर लवकरात लवकर विकेट तुम्ही काढणं खूप गरजेचं. आराध्या चॅलेंजर संघाचे समर्थक अगदी त्या संघात कोण खेळाडू तारतलो त्याकडे सुद्धा लक्ष. चांगलो चेंडू, चांगली लाईन जेव्हा जेव्हा गोलंदाज पकडतात त्यावेळी आपल्या संघात पुरेपूर फायदो मिळवून देतात. ती फायदो मिळवून देणारी गोलंदाजी अपेक्षित होती. धावफलक आतापर्यंत जर आपण बघितला तर सुसाट वेगात पोहोचला तर 40 वर. फायनलचो महाअंतिम सामना जिंकण्यासाठी 8 रन्साची गरज असताना घेतलेलो ह्यो सहजरित्या होतो सिंगल आणि या सिंगल निशी 3 चेंडूंचो खेळ समाप्त या तिसऱ्या षटकातील. स्कोरबोर्ड 41. जिंकण्यासाठी फक्त अजून 7 धावेची गरज. रन्स घ्यायचो की नाही, परंतु अगदी सुशागात आरामात ह्यो चेंडू खेळून काढलो गेलो. निर्धाव चेंडूची झालेली गणना. स्कोरबोर्ड 41. अजून जिंकण्यासाठी 7 धावेची गरज. इक्वेशन आपण बघतो. तिसरा षटक चालू असताना 4 चेंडू झाले समाप्त. 2 चेंडू अजून शिल्लक. 5 षटकांचा सामना, त्यामुळे बरेचसे चेंडू अजून बाकी. या स्पर्धेत या दोन्ही संघांनी दर्जेदार खेळ दाखवलो, परंतु शेवटच्या क्षणार्धात कोणतो संघ बाजी मारतलो, कोणतो संघ एक नवीन इतिहास रचतलो आणि त्याच प्रयत्नात हे दोन्ही संघ, हे सगळे आमचे लाडकी खेळाडू प्रयत्न शर्तीचे, परंतु कोणाचे प्रयत्न ठरतले यशस्वी, कोणाक उचा लागतला निराश. स्कोरबोर्ड 42 वर.
पुन्हा एकदा मोठो फटको, क्षेत्ररक्षक तैनात, खूप सुरेख क्षेत्ररक्षण, ग्राउंड अगदी कव्हर केला, त्यानंतर चांगली परती चेंडूची, तोपर्यंत मिळालो तो सिंगल, एकेरी धावेनिशी धावफलकात बदल. आणि तेवढीच तारीफ अमिषा आणि त्याचसोबत खेळणारी बॅटर सुगंधा यांची सुद्धा करूची लागतील, कारण बिना गड्याच्या मोबदल्यात अतिशय सुंदर अशी ही भागीदारी, साझेदारी, सलामीची जोडी. जुजीच्या पाड्यांका जसा अगदी भरोशाच्या मैदानात सोडला जातं, अगदी हे महत्वाचे खेळाडू होते. हे जर मैदानात रवले तर अगदी सामनो विजयश्री आपल्या संघात घडून आणू शकतात. आणि त्या वाक्याची पुन्हा एकदा पुनरागमन करताना खूप चांगलो दर्जेदार खेळ या दोनही खेळाडूंच्या माध्यमातून झालो आणि त्यामुळे पायो तर खूप भक्कम रचलो गेलो. आता त्यावर इमारत इमलो चढवणं बाकी, त्याच इराद्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू लोअर फुल टॉस. या चेंडूवर किती रन्स मिळतील त्याकडे होतो लक्ष. डीप स्वेलकच्या दिशेने असलेले क्षेत्ररक्षक, त्यांची चेंडूवर झालेली पकड, त्यानंतर चेंडूची परती, तोपर्यंत मिळालो सिंगल. अमिषेच्या बॅटमधून सुद्धा आतापर्यंत 3 षटकार आणि त्यासोबत बरेचसे सिंगल. नवीन गोलंदाजरी आणि यावेळी मोठो दर्जेदार फटको आणि या दर्जेदार फटक्यानिशी धावफलकात बदल झालो आणि त्यासोबत दुसऱ्या सीझनचो विजेता आपल्या अगदी समोर इलो. तोपर्यंत जाऊया आमच्या डीजे कडे आणि डीजेच्या स्वरात अगदी आपण करूया या स्पर्धेत सेलिब्रेशन या संघाचा.